तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर आज आहे रक्षाबंधन. तर हा व्लॉग खूप लेट येत आहे. तर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, आता इथे राखी बांधणे चालू आहे, कारण का तर माझी नणंदबाई आली होती राखी बांधण्यासाठी. तर त्यांनी पण जवळच राहतात, पण सकाळी लवकरच आल्या होत्या, कारण त्यांनाही भरपूर कामं होती. त्याच्यासाठी सकाळीच लवकर येऊन तर इथे राखी बांधत आहेत बघा. तर मी ताट करून दिलेलं आहे, ओवाळणीचं दिवा वगैरे सगळं ठेवून. तर आता राखी बांधून ओवाळून घेत आहेत. त्याच्यानंतर माझी भाची पण सोबतच आलेली होती रक्षाबंधनासाठी. तर दोघीही लवकरच येऊन राखी बांधून गेल्या. आता भाची पण बांधत आहे मामाला राखी. तर नेहमीच म्हणजे दरवर्षी बांधतात त्यांनी, असं काही नाही आहे की मामाला देराची मुलगी छोटीशी बसलेली आहे येऊन. तर मी त्यांना म्हणत होते की इकडे बघा, फोटो काढूया. तर मी व्हिडिओ काढत फोटो पण क्लिक करत होते. तर इथे राखी बांधणं चालूच होतं आणि छोटी मुलगी पण ती बसलेलीच होती बाजूला. आणि माझं घरातलं काम चालूच होतं. तर लवकर आल्या होत्या. ते पसारा तुम्हाला बाजूला दिसतच आहे, तर ते इग्नोर करा, कारण माझं काम चालू होतं. तर तेवढ्यात ताई वगैरे आल्याच्यानंतर मग आम्ही हे सेलिब्रेशन सुरू केलं. मग माझा मुलगा बसला राखी बांधण्यासाठी. तर तो खेळायला गेलेला होता, कारण सुट्टी राहते ना रक्षाबंधनच्या दिवशी. मग तो म्हणला की आत्तू ते येईपर्यंत मी खेळायला जातो, आल्याच्यानंतर राखी बांधता येते म्हणून. तर इथे राखी बांधून घेत आहे मुलगा पण. आणि मस्त त्याला टावेल वगैरे दिलेली आहे डोक्यावर ठेवण्यासाठी. तर सर्वजण हसत होते, अशी कशी घातली लांब वगैरे टावेल म्हणून. तर इथे व्हिडिओ पण चालू आहे आणि फोटो पण क्लिक करत आहे मी छानपैकी. तर मीही यावर्षी गेलेली नाही आहे रक्षाबंधनला. तर आम्ही घरीच सेलिब्रेट केलेलं आहे रक्षाबंधन. मला पण जायचं आहे, बघूया केव्हा वेळ भेटतो. तर एखाद्या दिवशी वेळात वेळ काढून मी पण जाऊन येईल रक्षाबंधनला. तर भावांनी माझ्या पण फोन केलेला होता, आली नाही म्हणून. तर कारण होतं, कारण एक्झाम्स चालू आहेत मुलांची, त्याच्यासाठीही मी गेलेली नाही आहे. एक्झाम्स झाल्याच्यानंतर बघूया, जाऊन येते. तर इथे चालू आहे रक्षाबंधन बघा. छानपैकी स्वीट वगैरे आणलं होतं ताईंनी. आणि आता राखी पण बांधली, आता ओवाळून घेतील. तर बघू शकता. तर छान इथे रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे सकाळी सकाळी. तर इथे ओवाळून झाल्याच्यानंतर ताई बसल्या होत्या. मग मी त्यांना चहा वगैरे केला, कारण त्यांना जायचं होतं, कारण घरी त्यांना भरपूर कामे होती, पूजा वगैरे करायची होती त्याच्यासाठी. मग त्याच्यानंतर मग आम्ही ही सेलिब्रेशन सुरू केलं. मुलांनी कपडे वगैरे छान घालून तयार रेडी वगैरे झालेत, बघू शकता. आता माझी मुलगी राखी बांधत आहे भावाला. तर मस्त इथे सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे. तर मीही म्हणत होते व्हिडिओ घेत इकडे बघा व्यवस्थित. तर पण त्यांना एवढं हसू येत होतं काय माहिती. मी जसं सांगत होते ते करतच नव्हते, एकदम शांत होते दोघंही. आणि सांगितलं ते करतच नव्हते. मग त्याच्यासाठी जाऊ दे, मला जसं आलं तसं व्हिडिओ घेऊया. आणि इथे राखी झालेली आहे बांधून, आता ओवाळून घेत आहे मस्त. आणि तो म्हणत आहे व्यवस्थित ओवाळ वगैरे, त्यांचं असं चालूच असतं मस्ती. तर छानपैकी असं ओवाळून घेतलं तिनं आणि स्वीटही चारलं. तर आम्ही राख्यांसोबतच सोनपापडी आणलेली होती. आणि राख्या लवकर आणल्या नाही म्हणून माझी मुलगी रुसूनही बसली होती, कारण का तर मी संध्याकाळी आणलेल्या नाही, सकाळी सकाळी राख्या आणल्या. छान भेटल्या त्या पण, लवकरच दुकानं पण ओपन होते. मग जाऊन आम्ही राख्या वगैरे घेऊन आलो. आणि मस्त याने मग छानपैकी डेअरी मिल्क दिली, तिच्या आवडीची. तिला डेअरी मिल्क खूप आवडते खाण्यासाठी. आणि मी सर्वांसाठी आणायला लावली होती, तर त्याने दोन्ही डेअरी मिल्क बहिणीला देऊन टाकल्या, त्याच्या नावची पण आणि तिची पण. तर मस्त इथे आता तो पाया पडत आहे.
तर छोटा आहे ना, मग पाया पडलंच पाहिजे आणि प्रत्येक भावाने बहिणीच्या पाया पडलंच पाहिजे, आशीर्वाद घेतलाच पाहिजे. तर इथे झालेली आहे मोठ्या मुलीची राखी बांधणं. आता छोटी मुलगी पण तिनं पण छान रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही पुढे. तर बघा आता इथे बसणार. आता छोटी मुलगी मस्त घागरा घातलेला आहे तिने आणि छानपैकी रेडी पण झालेली आहे. आता तिने पण राखी बांधून घेणार भावाला. तर त्यांची गंमत वगैरे अशी चालूच असते मस्तपैकी, बघू शकता. छोटीशी राखी बांधताना मागे नाही बांधू दिली, एकदम पुढे बांध म्हणला, कारण छोटी बहीण आहे म्हणून. तर इथे मस्त राखी बांधून घेत आहे आणि तिनं पण लवकर तयार झाली. मस्त तिला रेडी केले बघा, मांगटिका वगैरे लावून छानपैकी वेल वगैरे लावून मी तिला तयार केलेलं होतं. खूप खुश झाली, छान रेडी झाली म्हणून. मग इथेही त्याने गिफ्ट डेअरी मिल्कच दिलं, कारण त्या दोघींना खूप आवडतं डेअरी मिल्क. स्वीट चारत आहे बघू शकता आणि मस्त असे पोज देत होते. मी व्हिडिओ काढून फोटो पण क्लिक केले, खूप छान छान आलेले आहेत फोटो, तेही मी पुढे ॲड करेन. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला, इथे तर सेलिब्रेशन चालूच आहे मस्तपैकी. आता हे पण ओवाळून घेईल आणि मुलगाही तिच्या पाया पडेल. बघा, डेअरी मिल्क हातात घेतलेली आहे तिला देण्यासाठी. तर आता ओवाळून घेणार. तर मस्तपैकी तिने छान सेलिब्रेशन केलं, मस्त फोटो वगैरे छान क्लिक केल्या. तर इथे सेलिब्रेशन खूप छान झालं, सिम्पली पण खूप छान झालं सेलिब्रेशन रक्षाबंधनचं. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला, आता तर पुढे मी छानपैकी फोटो पण जे क्लिक केल्या होत्या ना रक्षाबंधनच्या, तेही पुढे ॲड करणार आहे, तेही बघा. आणि बघा, आता इथे डेअरी मिल्क देतो आहे, मस्त एकदम खुश झालेली आहे चॉकलेट बघून. तिला ही चॉकलेट खूप आवडते खाण्यासाठी. चला, तर आता हे कशी वाटला व्हिडिओ तुम्हाला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, मस्ती तर चालूच आहे. आता पाया पडताना पण त्याला भरपूर अशी लुचून निघून गेलेली आहे. आणि भावा बहिणीचं नातं असंच असतं, मस्ती, मजा, आनंद, सुख दुःख न भरलेलं एकदम मस्त. बघा, आता मग मस्त तांदूळ वगैरे टाकून आशीर्वाद दिली आणि डोक्यावरती मारून निघून गेली. आणि इथे माझ्या देराची मुलगी पण आली होती पप्पाला आणि भावाला राखी बांधण्यासाठी. तर अगोदर तिने पप्पाला राखी बांधली आणि सोबतच सासूबाई पण आल्या होत्या, कारण तिला राखी व्यवस्थित बांधता येत नाही म्हणून. आणि मी तिला कितीही म्हणत होते पुढी सरक, पुढी सरक, ती सरकतच नव्हती व्यवस्थित. बस व्हिडिओ काढायचा म्हणलं तरीही ऐकतच नव्हती. तर बघा, इथे राखी तिनं बांधत आहे. मी म्हणलं तिला असं धरून बस आणि आपण फोटो आणि व्हिडिओ काढू. तेव्हा मग तिने थोडीशी राखी बरोबर व्यवस्थित पकडली आणि हे बघा मस्त पोज दिले, हसतच नव्हती व्यवस्थित. खूप मज्जा आली, खूप सतवलं मी तिला. चला, आता हे पण छान सेलिब्रेट झालेलं आहे.